मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मध्यंतरीच आज एक व्हिडिओ बनवत आहे. त्याचं कारण असं आहे की या अगोदर मी जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी असं म्हटलं आहे की शिक्षक भरतीला आचारसंहितेचं ग्रहण. आणि बरेचसे आपले जे शिक्षक बंधू आहेत त्यांना थोडंसं असं वाटलं की मी शिक्षक भरतीच्या काय विरोधात आहे का. मित्र, मी शिक्षक भरतीच्या विरोधात नाही. सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतोय कारण ग्रामीण भागामधले बरेचसे विद्यार्थी आहेत की ते आज शिक्षकांपासून वंचित आहेत. मी ज्या कॉलेजमध्ये होतो, जिथं मी शिकवलेलं आहे, ते रिटायर झाल्यानंतर आजपर्यंत तिथं सुद्धा कोणी प्राध्यापक शिकवायला नाही आहे. ते मुलं मला सांगतात. अशी विचित्र परिस्थिती आहे. त्यामुळे मी असं म्हटलं आहे की ही जी शिक्षक भरती आहे, ही शिक्षक भरती जर फार काही लांबली तर ती आचारसंहितेचं तिला ग्रहण लागू शकते किंवा ती आचारसंहितेच्या जर कचाट्यात आली तर ही शिक्षक भरती मित्र हो, व जे काही लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्या अगोदर होऊ शकत नाही. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण काय झालं, या शिक्षक भरतीचे कोण कोण विरोधक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या संस्था चालकांचे सुद्धा बरेचसे अधिकार कमी केलेले आहेत. म्हणून जे काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत ते संस्था चालक सुद्धा नाराज आहेत. त्याचं कारण आहे, अगोदर त्यांना 100% त्यांच्या जे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये शिक्षक अपॉइंटमेंट करायचे अधिकार होते. परंतु पवित्र पोर्टल आणलं शासनाने तेव्हापासनं याच्यामधले बरेचसे त्यांचे जे हे आहेत अधिकार आहेत ते कमी झालेले आहेत. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर 2017च्या भरतीमध्ये खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये एका पदासाठी 10 उमेदवार पाठवण्यात आले. आणि तुम्ही लकी आहात, 2022 साठी एका पदासाठी तीनच उमेदवार आहेत. त्यामुळे खाजगी संस्था चालक प्रचंड नाराज आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे की यांना त्या कारणाने ही शिक्षक भरती लांबवल्या नाही गेली पाहिजे. कारण कधी माध्यमाचा वाद येतो, कधी आंदोलन सुरू होते, कधी कोणी कोर्टामध्ये जाते. म्हणून माझं असं एक मत आहे याच्याविषयी की ही जर शिक्षक भरती, कारण जे आयुक्त आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की बरेचसे अडथळे पार करत ही शिक्षक भरती जी आहे ही पुढे चालू ठेवलेली आहे. कारण बरेच अडथळे या शिक्षक भरतीमध्ये आलेले आहेत. आणि आता कुठं त्याची जी गाडी आहे ती उगावर आलेली आहे. मग आपण जर साध्या साध्या गोष्टीचे, जर समजा काही माध्यमाचे समजा वाद असतील, ठीक आहे, ठळक वाद आहे, काही हरकत नाही. परंतु असे जर समजा काही शासनाने कुठला तरी एखादा जी आर काढला आणि आपण समजा त्या जी आरच्या विरोधात जर आंदोलन केलं तर ही भरती तेवढीच पुढे जाते. किंवा त्या जी आरच्या विरोधात आपण जर कोर्टात गेलो तर मग शासनाला आयतच एक हे भेटते, ती भरती रोखायचं की आता आम्ही सध्या काय करणार, कारण कोर्टामध्ये याचिका चालू आहे. आणि याचिकेचा निर्णय तुम्हाला माहित आहे, कोर्टातला 5-5, 6-6 महिने त्या याचिकेचा निर्णय लागत नाही. अशी मोठी विचित्र परिस्थिती मित्र हो निर्माण होते. आणि त्याच्यामुळे हे शिक्षक भरती लांबते. मग आता कसं आहे, लोकसभेचे इलेक्शन तर पुढे नेऊ शकत नाहीत. आचारसंहिता लागली तर आचारसंहिता हा नियम मी आपल्याला सांगितलेला आहे, आचारसंहितेचा असा असा नियम आहे. तो शिक्षक उमेदवारांच्या सोबत आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे. म्हणजे जेणेकरून शिक्षक उमेदवार सुद्धा अलर्ट राहतील की ही जी भरती आहे ही शिक्षक भरती यानं त्या कारणास्तव पुढे ढकलल्या गेली नाही पाहिजे. ही जबाबदारी आता शिक्षक उमेदवारांची आहे. त्यांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ही भरती निर्विघ्न आचारसंहितेच्या अगोदर पार पडली पाहिजे. अन्यथा ही शिक्षक भरतीला आचारसंहितेचं ग्रहण लागणार आहे, असं त्या विषयात त्या व्हिडिओ मध्ये माझं मत आहे. मी शिक्षक भरतीच्या नकारार्थी नाही, कारण मी शिक्षक, एक शिक्षक हा शिक्षक भरतीच्या नकारार्थी कसा विचार करणार आहे. आम्ही संघटनेत तेव्हा काम केलेलं नाही, शिक्षकाच्या बाजूने आम्ही काम केलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून शिक्षक भरती झालीच पाहिजे. आणि ही शिक्षक भरती वेळेत होईल यासाठी आता शिक्षक उमेदवारांनी लक्ष द्यायला पाहिजे. काही जर काही असे जी आर असतील तर त्याच्याकडे थोडस असं माझं मत आहे, दुर्लक्ष करा, पण एकदा होऊ तर द्या.
भरती, कारण जागा भरपूर सध्या वॅकंट आहेत. ही एकदा शिक्षक भरती जर समजा सुरू झाली, कारण कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये ही प्रोसिजर आहे जे पवित्र पोर्टलची आहे, ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे. कारण आता तुम्ही पसंतीक्रम भरून देसाल, पसंतीक्रम भरल्यानंतर तुमचे नावं सिलेक्ट होतील. मग आता समजा बैठी इंटरव्ह्यू झालं तर मग पुन्हा संस्था चालक तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट देतील. मग ती इंटरव्ह्यूची डेट केव्हा देते, ते तोपर्यंत काही आचारसंहिता लागते काय, किती वेळ ते घेतात, या गोष्टीला कुठंतरी काही ना काही बाइंडिंग असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून शिक्षक उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजे, असा माझा याच्यामागचा उद्देश आहे मित्रहो. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण ही शिक्षक भरती आता जर ती सध्या म्हणजे रुळावर आहे, तिने वेगवेगळे अडथळे पार पाडलेले आहेत, त्यामुळे ही शिक्षक भरती होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे आणि हिला होऊ द्या. कुठलंही विघ्न याच्यामध्ये आणू नका. कारण कसं आहे, वेगवेगळे शासनाचं असते, शासन काय एखादा जीआर टाकून देत, एखादा जीआर टाकून दिला, त्या जीआरच्या विरोधात एखादा शिक्षक उमेदवार कोणी त्यांना असं वाटलं, ते जर कोर्टात गेले तर पुन्हा ती लांबते. कारण कोर्टात सुद्धा फार लवकर आपल्याला निर्णय मिळत नाहीत. काही संस्था चालक सुद्धा कोर्टात गेलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की हे अधिकार आमचे आहेत, आम्हालाच आमच्या पोस्ट तुम्ही भरू द्या, आम्हाला वर्तमानपत्रात जाहिरात देऊ द्या, आम्हाला टॅक्सचं बंधन करू नका, अशा बऱ्याचशा शिक्षण संस्थांचं म्हणणं आहे. ते नागपूरच्या हायकोर्टात सुद्धा गेलेले आहेत. म्हणून माझं असं मत होतं की या शिक्षक भरतीला आचारसंहितेचं ग्रहण लागलं पाहिजे नाही. हे निर्विघ्न तुम्हाला म्हणजे पार पडली पाहिजे आणि फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या हातात नियुक्तीपत्र येऊन तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतील, तरच ही शिक्षक भरती आचारसंहितेच्या अगोदर होईल. अन्यथा याच्यामध्ये अडचण निर्माण होईल किंवा तिला आचारसंहितेचं ग्रहण लागेल. हा माझा या मागचा उद्देश आहे. आणि हा जो म्हणजे आपण ज्या व्हिडिओच्या माध्यमातून ही चर्चा केली, ती आपल्यासाठी केलेली आहे, शिक्षक उमेदवारांसाठी केलेली आहे, की आचारसंहितेमध्ये असे असे पॉइंट आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मुलाखतही घेऊ शकत नाही आपण. मग समजा ही जर पुढे पुढे ढकलत गेली आणि पुढे यांनी समजा लिस्टही लावली ना, आचारसंहिता लागली, तर आपल्या मुलाखतही होणार नाही. हाही सुद्धा याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. म्हणून आपण हिला आता निर्विघ्न पार पडू द्या, शिक्षक भरतीला कुठलंही विघ्न याच्यामध्ये आलं नाही पाहिजे, असं आता शिक्षक उमेदवारांना प्रयत्न करावे लागतील, तरच ही शिक्षक भरती आचारसंहितेच्या अगोदर कुठलंही विघ्न न येता पार पडेल. कारण या शिक्षक भरतीच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचे जे काही संस्था चालक आहेत, ते प्रचंड त्यांचे म्हणजे सुरुवातीला त्यांना कोणता उमेदवार घ्यायचं हे स्वातंत्र्य होतं त्यांचं. मग ते नात्यातला घ्यायचं, जवळचा घ्यायचं, काय तुम्हाला ते सगळं माहित आहे कसे त्याचं सिलेक्शन होत होतं. पण आता यांनी रिस्ट्रिक्शन खूप आले आहे, कारण टॅटच्या गुणवत्तेनुसार तुम्ही तिथं त्यांना हे 3 उमेदवार पाठवतील. त्यांनीही याच्यामध्ये थोडस म्हणजे त्यांचा अगोदर म्हणून ते काय करत होते माहित आहे का, की भरतीच म्हणजे जाहिराती सुद्धा देत नव्हते पवित्र. वारंवार यांना म्हणजे एज्युकेशन ऑफिसरला त्यांना पत्र टाकावं लागेल की तुमच्या जाहिराती टाका, तुमचं रोस्टर आणा, ते रोस्टर कम्प्लीट करा. कारण त्यांचे अधिकारच त्याच्यामधले काढून घेण्यात आले होते. त्यांना फक्त 3 उमेदवारांमधून एक उमेदवार घ्यायचे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यात त्यांचं म्हणजे कसं ते प्रचंड त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये हे होऊन राहिलेलं आहे, मनस्ताप होतो आहे काही शैक्षणिक संस्थांना. सर्वच तशा नाही आहेत, माझं असं म्हणणं आहे. सर्व काही संस्था तर खूप चांगल्या आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू त्या जागा भरतात. पण काही असतात त्याच्यामध्ये अपवादात्मक केसेस असतात. असे काही 8-10 संस्था त्याला सध्या कोर्टात गेलेले आहेतच. म्हणून आपल्या या शिक्षक उमेदवारांची एक जबाबदारी आहे की ही जी शिक्षक भरती आहे हिच्यामध्ये आता कुठलंही विघ्न आणू नका, तिला निर्विघ्न पार पडा. ही जर निर्विघ्न आता सध्या पार पडली तर ती आचारसंहितेच्या पूर्वी होणार आहे, अन्यथा तिला आचारसंहितेचा मित्र ग्रहण लागणार आहे. हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे, हे आपण आवर्जून लक्षात घ्यावं. धन्यवाद. मी आजच्या चर्चेला माझ्या पूर्ण विराम देतोय. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.